नमस्ते. गण गणात बोते स्वागतार्थ या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. वाळवणीच्या पदार्थामधला पोह्यांचे पापड हा रायगड साईडला खूप प्रसिद्ध असलेला हा पापड आहे. तर तो कसा बनवायचा आणि एकदम सोप्या मेथडने कसा बनवायचा, पद्धत एकदम सोपी आहे. तर ते कसे बनवायचे ते आपण पाहूया. रायगड साईडला हा पापड खूप प्रसिद्ध आहे. पोह्यांचे पापड, पोह्यांचे मिरगुंड. चला तर पोह्यांचे पापड कसे बनवायचे ते आपण पाहूया. त्यासाठी आपण हे रोजचे आपले पोहे असतात ना, पोहे करतो आपण ते जाड पोहे, तर ते पोहे मी हे 1/2 किलो पोहे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला चाळून स्वच्छ करून घ्यायचे आहेत. म्हणजे अशी मोठी चाळणी घ्यायची आहे, म्हणजे याच्यामध्ये माती कचरा काही असेल तर तो निघून जाईल. चला तर मी आता हे चाळून स्वच्छ करून घेते. हे पहा, असा थोडाफार काही कचरा असेल तर तो निघून जातो. आता हे चाळलेले पोहे आहेत, हे आपण पसरट पॅन मध्ये टाकून छान खरपूस असे भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. पहिल्यांदा आपल्याला पॅन तापवून घ्यायचा आणि मग गॅसची फ्लेम बारीक करायची. हे पहा, लो टू हायच्या मधली म्हणजे मीडियम ह्याच्यावर ठेवायची आहे फ्लेम आणि आपल्याला हे असे भाजून घ्यायचे आहेत. आता हे कढईमध्ये पोहे टाकले तर हे आपल्याला सारखे हलवायचे आहेत. असंच याला सोडून द्यायचं नाही, नाही तर मग ते खाली करपू शकतात. आणि सारखं हलवल्यामुळे काय होतं, हे पोहे असे चपटे असतात ना, तर दोन्ही बाजूला असे छान भाजून निघते. ते चांगले व्यवस्थित भाजले तर ह्याचं पीठ आपल्याला चांगलं फाईन पावडर मिळेल, नाही तर मग असं मोठा जाड पीठ राहील. ते एकतर हे कसे असतात, चिवट असतात, असे सादळलेले असतात ना. तर ह्याचं असंच पीठ करायला गेलं तुम्ही तर पीठ होणार नाही. हे जर तुम्ही व्यवस्थित भाजलं आणि मग त्याचं पीठ केलं तर बारीक फाईन पावडर आपल्याला भेटेल. हे पहा, आपले पोहे असे छान भाजून झाले आहेत, खरपूस मस्त भाजून झाले आहेत. आता हे मिक्सरला लावून मी याचं पीठ करून घेते. पोहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याचं पीठ बनवायचं आहे. चला तर मी मिक्सरला टाकून आता पीठ बनवून घेते. हे पहा, हे आपलं पीठ झालेलं आहे. आता हे आपण चाळून घेऊया. बऱ्यापैकी खूप बारीक झालेलं आहे. पहा, खूप सुंदर झालेलं आहे. हे पहा, पीठ मी या बारीक मैदा चाळायच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. एवढं पीठ निघालं आहे. आता हे आपण मोजून घेऊया, किती होते पाहूया. हे पहा, हे 1 वाटी भरलं आहे आणि हे अर्धी वाटी. तर एकूण आपलं किती पीठ झालं आहे 1/2 किलो पोह्यामध्ये? 1.5 वाटी. ही वाटी आहे, या वाटीच्या मापाने 1.5 वाटी पीठ झालेलं आहे आपलं. तर 1.5 वाटी या पोह्यांच्या पिठासाठी किती पाणी घ्यायचं आहे आणि किती पापड, खार, मीठ वगैरे प्रमाण किती घ्यायचं आहे ते मी सांगते आणि दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर आपलं हे 1.5 वाटी पीठ आहे पोह्यांचं. तर यासाठी आपण ना काय करूया, याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं. म्हणजे आता 1.5 वाटी पीठ आहे तर आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ते उकळायला ठेवायचं आहे. तर हे पहा, मी हे 3 वाटी पाणी मोजून घेत आहे. आणि हे 3री वाटी. तर हे पहा, बरोबर मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला फुल फ्लेम गॅस करते आणि उकळून घेते. तर त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा म्हणजे 1/2 टीस्पून फुल एवढा पापड खार घ्यायचा आहे. हा माझा 1 चमचा मिठातला एवढं मीठ घ्यायचं आहे. हे पहा, एवढा चमचाभर मी जिरे पावडर टाकली आहे. ही जिरे भाजून घेऊन मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. तर असा हा सपाट चमचा म्हणजे भरून असा पूर्ण, तर अशी मी एवढी जिरे पावडर त्यात टाकलेली आहे. 1/2 चमचा हिंग आणि हा 1 चमचा लाल तिखट. हे लाल तिखट जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता.
मी 1 चमचा घालत आहे. हे पहा, पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मग आपल्याला आता हे पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पीठ मिक्स झालं सगळं. झाकण ठेवायचंय आणि गॅस बंद करायचा आणि हे अर्धा तास असंच ठेवून द्यायचंय. चला, तर आपलं हे पीठ आता अर्धा तास झालेला आहे. आपण हे आता काढून घेऊया आणि याला आता असं छान तिंबून घ्यायचं आहे. मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे आणि या कपड्यावर थोडासा ओला केला आहे. त्याच्यावर आता ते पीठ टाकून घेते सगळं आणि मग आपल्याला ते तिंबून घ्यायचं आहे. सॉरी, हे असं असं धरायचं आहे सगळं इथून तिथून एकसारखं आणि याच्यामध्ये मी आता हे तिंबून घेत आहे. तुम्हाला जर खूप कोरडं कोरडं वाटत असेल पीठ, थोडंसं पाणी कोमट करायचं आणि त्याचा हात लावून घ्यायचा आहे. चला, तर मी आता हे सगळं असं व्यवस्थित छान तिंबून घेते. हे पहा, तिंबून झालं आहे पीठ आपलं. आता हे गार होऊन नाही द्यायचं आपल्याला पूर्ण. आपण हे आता एका भांड्यामध्ये झाकून ठेवू आणि याचे गोळे करून पापड पुरी प्रेस मध्ये प्रेस करून घेऊया. हे पहा, असे एवढ्या साईजचे गोळे करून घेऊया आपण. पीठ छान तिंबलं गेलेलं आहे. हे पहा, हाताला चिकटत नाहीये अजिबात, म्हणजे याचा अर्थ पीठ आपलं खूप छान शिजलंय, म्हणजे असं हे झालंय, वाफलं गेलंय छान. चला, तर मी आता हे असे सगळे गोळे करून घेते. सगळे नाही करून घेऊया आपण, निम्म्या ह्याचे गोळे करून घेऊया. निम्मं पीठ तसंच झाकून ठेवूया, ते गरम राहील. हे पहा, 8 ते 10 गोळे करून घेतले आहेत मी. आणि हे सुद्धा लाट्या हे करून घेतलेल्या आहेत ना, ह्या सुद्धा झाकून ठेवायच्या, गार नाही होता. आता त्यातली एक घ्यायची. हे माझ्याकडे असं पुरी प्रेस आहे, प्लास्टिकचं घेते आहे मी. पीठ जास्त गरम नाहीये त्यामुळे प्लास्टिक वापरायला काही हरकत नाहीये. झालं आहे. आता हे कॉटनच्या कपड्यावर वाळत घालायचे आणि फॅन खाली सुकवून घ्यायचे. मग फॅन खाली सुकले थोडेसे की मग कडकडीत उन्हामध्ये 1-1.5 तास ठेवून आपल्याला वाळवून घ्यायचे. हे पहा, चला, तर मी आता हे सगळे असेच पापड करून घेते. याच्यातलंच थोडंसं पीठ ठेवून पिठावर लाटले तरी चालतात किंवा हे असे घेऊन पोळपाट लाटण्यावर जरी लाटले तरी चालतं. मी असे पुरी प्रेस माझ्याकडे आहे तर मी पुरी प्रेसवर करून घेते. पापड जर जास्त जाड वाटत आहे तुम्हाला तर आणखी थोडंसं असं फिरवून घ्या आणि मग तो परत दाबून घ्या. हे पहा, छान पापड झाला आहे. हे पहा, अजिबात चिकटत नाहीये किंवा मला प्लास्टिकला तेल लावायची पण गरज नाही पडली. चला, तर मी आता हे सगळे पापड असे करून घेते. हे पहा, हे मी आता कॉटनच्या कपड्यावर पसरून टाकले आहेत वाळण्यासाठी. तर 1.5 किलो पोह्यांमध्ये माझे 40 पापड तयार झालेले आहेत. आता हे सुकले की मग चांगले उन्हात वाळवून मग पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे, वर्षभर छान टिकतात. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी 1/2 किलोचे केलेले आहेत. कमी प्रमाणात कसं करायचं हेच तुम्ही प्रमाण वाढवून घेऊन 1-1, 2-2 किलोचे सुद्धा करू शकता. तर एकूण माझे 40 पापड तयार झालेले आहेत. आपले हे पोह्यांचे पापड वाळले आहेत. हे पहा, चांगले कडकडीत वाळले आहेत. मी 1.5 ते 2 तास उन्हामध्ये ठेवले होते. चला, तर आता मी तळून दाखवते. हे पहा, आता गॅसची फ्लेम मीडियम करते. तेल तापवून घेतलेलं आहे. आता पापड तळून पाहूया.
हे पहा असा छान फुलला आहे पापड. खूपच मोठा झाला आहे, प्रमाणापेक्षाही जास्तच मोठा झालाय. हे पहा कढई भर पापड झालेला आहे, मोठाच्या मोठा. हे पहा पापडांना तेलही जास्त राहत नाहीये आणि एकदम खुसखुशीत आणि टेस्ट पण एकदम भारी झालेली आहे. हे पहा आपला पापडाचा साईज पहा किती आहे आणि हा तळल्यानंतरचा जवळजवळ चौपट फुललेला आहे पापड हा आपला पोह्यांचा. तर हे मी 1/2 किलो पोह्यांचे केले होते, तर तुम्ही असंच प्रमाण वाढवून जास्ती प्रमाणात सुद्धा करू शकताय. चला तर आवडली का माझी रेसिपी तुम्हाला? आणि अशा छान छान रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा माझं चॅनल पाहत राहा आणि एकतर लाईक नक्कीच करा. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.